आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी. भरलेली वांगीसाठी लागणारं साहित्य: एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे, खोबरं आहे, जिरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, शेंगदाणे, दालचिनी, 4 लवंगा, 4 मिऱ्या, कांदे आणि खोबरं कापून आपण मस्त भाजून घेणार आहोत. शेंगदाणे पण भाजून घेणार आहोत आणि त्यांना सगळ्यांना मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. कांदे मस्त लाल होईपर्यंत भाजणार आहोत. कांदे आपले मस्त थोडे काळे झालेले आहेत, भाजले गेलेले आहेत. आता आपण काढून घेणार आहोत आणि खोबरं भाजून घेणार आहोत. आपलं खोबरंही भाजलं गेलेलं आहे. आता आपण काढून घेणार आहोत. आता शेंगदाणे भाजून घेऊ. आता शेंगदाणेही भाजले गेलेले आहेत. आता काढून घेऊ आणि यांची साल काढून दळून घेणार आहोत. पहिले आपण शेंगदाणे दळून घेतलेले आहेत, जाड बारीक मस्त बघा. आता हे काढून घेऊ, मग बाकीचे ते मसाले दळू. कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, लवंग, मिऱ्या हे सगळं आता आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. खोबरं मस्त पाणी टाकून बारीक दळून घ्यायचं आहे. सवयी काळा मसाला 1 चम्मच घेणार आहोत. चटणी 1 चम्मच, आम्ही कमी तिखट खातो म्हणून 1च चम्मच. सवयी काळा मसाला 1 चम्मच, हळद 5 चम्मच, धना पावडर 2 चम्मच. हा सगळा मसाला आणि दळलेलं वाटण एकत्र करून घेणार आहोत. वांगे कापून घेणार आहोत आणि हे काटे आहेत ना, हे काटे काढून घेणार आहोत. बघा, वांगा आपण असं कापून घेतलेलं आहे. आणि काटे बी काढून घेतलेले आहेत चाकूने. आता ह्या पाण्यात टाकायचं आहे. याच्यात 1 चम्मच मीठ टाकायचं आणि त्याच्यात वांगी टाकायची. वांगांचे काटे असे काढून घेणार आहोत आपण. आणि वांग असं कापून घेणार आहोत आपण. 1 फोड, ही दुसरी फोड. वाटलेला मसाला, भाजून वाटलेला मसाला, शेंगदाण्याचं कूट, धना पावडर, हळद, काळा मसाला, चटणी, चवीनुसार मीठ हे सगळं आपण एकत्र कालून घेणार आहोत आणि वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत. हा बघा, हा मसाला आपण मस्त कालून घेतलेला आहे. आता वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. चारी बाजूनी सगळ्या वांग्यांमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे. तीन पै तेल टाकणार आहोत. तेल गरम झालं का, मग आपण त्याच्यात वांगे सोडणार आहोत.
आणि मस्त कालवून घ्यायचं आहे. मी कुकरमध्ये बनवत आहे बरं का. हा उरलेला मसाला आहे तो पण त्याच्यात टाकून देणार आहोत आपण. मस्त व्यवस्थित कालवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून देणार आहोत. कमी गॅसवर मस्त 2 मिनटं शिजू दिलेले आहेत. आता आपण याच्यात 1 ग्लास पाणी टाकणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून देणार आहोत. आता फुल गॅस करून घ्यायचा आहे. आता कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी करून घेणार आहोत. 1 शिट्टी झालेली आहे. आता आपण वाफ काढून आपले वांगे बघा मस्त शिजून तयार झालेले आहेत. भरलेली वांगी बघा मस्त आपली भरलेली वांगी तयार झालेली आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा, अप्रतिम.